रामदासा वारीला निघाले पाऊल तुमचे, माझे मन गुंतले भक्तीत नाही येणे जमले। हे पैतृककडे गंगेला अर्पण व्हावे, माझ्या प्रेमाचे प्रतीक तिने स्वीकारावे। समर्थ रामदास स्वामी आपल्या आयुष्यातील 17व्या काशी यात्रेला निघाले होते। चालता चालता ते देहू गावात आले। तिथे त्यांनी पाहिले की तुकाराम महाराज एका शेतकऱ्याच्या शेतात मळा राखण्याचे काम करत होते। हातातील गोफण फिरवत ते पाखरे हाकलत होते। समर्थांनी तुकोबांना विचारले, तुकोबा, मी 16 वेळा काशी यात्रा केली आहे आणि आता 17व्या वेळी जात आहे। मानवी जन्माला येऊन एकदा तरी काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे। तुम्ही माझ्यासोबत काशीला येणार का? तुकोबा अत्यंत नम्रतेने म्हणाले, स्वामी, मी नुकताच कामाला लागलो आहे। सावकाराने माझ्या विश्वासावर हे शेत सोपवले आहे। मी जर तुमच्या सोबत आलो तर या पिकाचे आणि पाखरांचे काय होईल? माझे कर्तव्य मला रजा देत नाही। समर्थांनी किंचित हसून म्हटले, अरे, काशीला जायला नशीब लागते, तुझ्या नशिबात कदाचित ते सुख नाही। तरीही समर्थांनी सुचवले की एकदा तुझ्या मालकाला विचारून तर बघ, कदाचित तो तुला परवानगी देईल। तुकाराम महाराज मालकाकडे गेले आणि विनंती केली, पण मालक रागाने म्हणाला, तुझ्या विश्वासावर मी हे शेत पेरले आहे। आता ऐन वेळी मी तुला सुट्टी देऊ शकत नाही। तुला कुठली काशी सुचली आहे? तू तुझे काम कर। तुकोबा परतले आणि समर्थांना म्हणाले, मालकाने सुट्टी दिली नाही, त्यामुळे मी येऊ शकत नाही। समर्थ पुन्हा हसले आणि म्हणाले, तुझ्या नशिबात काशी नाही हेच खरे। तुझे कर्म तुझ्यापाशी, मी निघतो। समर्थ निघायला लागल्यावर तुकोबांच्या मनात विचार आला की हे थोर संत एवढ्या लांबच्या यात्रेला निघाले आहेत, तर त्यांच्या रिकाम्या हाताने पाठवणे योग्य नाही। खिशात पाहिले तर पैसे नव्हते। शेवटी त्यांनी आपल्या हातातील खानदानी चांदीचे कडे काढले। ते त्यांच्या घराण्याचे शेवटचे भूषण होते। ते कडे समर्थांच्या हाती देत तुकोबा म्हणाले, स्वामी, मी येऊ शकत नाही, पण ही माझी भेट म्हणून स्वीकारा आणि हे चांदीचे कडे माझ्या वतीने गंगा मातेच्या चरणी अर्पण करा। समर्थांनी ते कडे घेतले आणि पुन्हा एकदा तुझ्या नशिबात काशी नाही असे म्हणत ते पुढे निघाले। पुढील प्रसंग, गंगेच्या काठी। जेव्हा समर्थ रामदास स्वामी काशीला पोहोचले आणि गंगेच्या पात्रात उभे राहिले, तेव्हा त्यांनी तुकोबांनी दिलेले ते चांदीचे कडे बाहेर काढले। त्यांनी मनात म्हटले, तुकोबा, तुम्ही आला नाहीत पण तुमचे कडे पोहोचले। जसे समर्थांनी ते कडे अर्पण करण्यासाठी हात पुढे केला, तसा साक्षात गंगा मातेचा हात पाण्याबाहेर वर आला। त्या हाताने समर्थांच्या हातातून ते चांदीचे कडे स्वीकारले। हे पाहून समर्थांचे डोळे भरून आले। त्यांना उमजले की जरी मी 17 वेळा पायी चालत काशीला आलो असलो तरी तुकोबांच्या शुद्ध भक्तीमुळे आणि त्यांच्या त्यागामुळे गंगा माता स्वतः त्यांचेकडे स्वीकारायला आली आहे। ज्यांच्यासाठी साक्षात गंगा हात पुढे करते त्यांना काशीला येण्याची गरजच काय? संतांचे विचार आणि जीवनाचे सत्य। आता ऐका अगदी सोप्या भाषेत। तुम्ही जर तुमच्या आयुष्यात शांतता, ज्ञान आणि प्रेरणा शोधत असाल तर आजच आमच्याशी जोडा। समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराजांच्या भेटीसारख्या अनेक अनमोल आणि सत्य कथा ऐकण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब का करावे? अस्सल आणि सत्य इतिहास, संतांच्या जीवनातील अशा गोष्टी ज्या तुम्हाला क्वचितच माहिती असतील, आध्यात्मिक मार्गदर्शन, जीवनातील कठीण प्रसंगांत मार्ग दाखवणारे विचार, तुमचा आशीर्वाद, आमची प्रेरणा। तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे आमच्या कार्याचा मोठा सत्कार। कर्तव्य हीच खरी काशी। आजकाल अनेक लोक आपली जबाबदारी सोडून घरच्यांना त्रास देऊन देवाच्या नावाखाली बाहेर फिरतात, पण तुकोबांनी शिकवले की ज्या कामातून तुमची भाकरी येते ते काम प्रामाणिकपणे करणे हीच मोठी भक्ती आहे। लोकांसाठी बोध, ऑफिसचे काम असो, शेती असो किंवा व्यवसाय, ते काम पूर्ण निष्ठेने करा। तुमचे काम जर चोख असेल तर तुम्हाला पुण्य मिळवण्यासाठी कुठेही लांब जाण्याची गरज नाही। 2. नशिबापेक्षा नियत मोठी। समर्थांनी म्हटले की तुझ्या नशिबात काशी नाही, पण तुकोबांनी आपल्या शुद्ध नियतीने, भावाने गंगेला स्वतःकडे खेचून आणले। लोकांसाठी बोध। लोक अनेकदा नशिबाला दोष देतात, पण तुमची दानत आणि नियत जर साफ असेल तर नशिबात नसलेल्या गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतात। चांदीचे कडे अर्पण करणं हा केवळ वस्तूचा त्याग नव्हता, तर तो अहंकाराचा त्याग होता। 3. मानवी मेंदूची भक्ती आणि एआयचा तर्क। एआय आपल्याला सांगू शकते की काशीला जाण्याचे फायदे काय आहेत किंवा रस्ता कोणता सोपा आहे, पण मानवी मेंदू हा भक्ती आणि समर्पणाचा विचार करू शकतो। लोकांसाठी बोध। तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी माणुसकी आणि त्याग या गोष्टी मानवाच्या श्रेष्ठत्वाच्या खुणा आहेत। तुकोबांप्रमाणे आपल्याकडे जे काही थोडे आहे त्यातून समाज कल्याणासाठी किंवा देवासाठी अर्पण करण्याची वृत्ती ठेवा। चॅनलवर सांगण्यासाठी एक प्रभावी वाक्य। मंडळी, काशीला गेल्याने पाय धुतले जातात,
पण घरात राहून कर्तव्य निभावल्याने आणि शुद्ध मनाने दान दिल्याने साक्षात गंगा तुमच्या दारी येते. नशिबाला दोष देण्यापेक्षा आपली कर्मे सुधारा, मग देव स्वतः तुमचा हात पकडायला येईल.